आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडांगणावर वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुरेशभाऊ खाडे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या। त्या अगोदर सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांच्या मातोश्री तानुबाई खाडे यांचा आशीर्वाद घेतला। सलग 15 वर्षे मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्यावर केलेल्या प्रेमाच्या आणि दाखवलेल्या विश्वासाच्या बद्दल डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जनतेचे आभार मानले। जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार मिरज मतदारसंघात विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत। जी कामे राहिली असतील ती सुद्धा पूर्ण केली जाणार आहेत असं सांगून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्याला निवडून देणार आहे असा विश्वासही डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी सौभाग्यवती सुमनताई सुरेशभाऊ खाडे, सुशांतभाऊ खाडे, सौभाग्यवती स्वाती सुशांतभाऊ खाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग, माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, माजी महापौर इद्रिस नायकवडी, ज्येष्ठ नेते सुरेश औटी, माजी नगरसेवक निरंजन औटी, माजी नगरसेवक संदीप औटी, माजी नगरसेवक संजय मेंढे, भाजपाचे नेते दीपक शिंदे, काकासाहेब धामणे, भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार, शिवसेनेच्या नेत्या सुनीता मोरे, माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्यासहित विविध पक्षातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मिरज शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। पक्षाच्या वरिष्ठांचाही धन्यवाद मानायला पाहिजे त्यांना की त्यांनीही आपल्याला एवढ्या कोपऱ्यात न्याय दिला। एक कामगार मंत्री केलं, कामगार मंत्री ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं। पालकमंत्री केल्यानंतर काय करायला पाहिजे? पक्षाने दिलेली धुरा आहे, पक्ष वाढला पाहिजे, पक्षाबरोबर माझा मित्र पक्ष सगळे वाढले पाहिजेत, माझे मित्र मंडळी वाढली पाहिजेत। ह्या दृष्टीने एक नियोजन करून आम्ही तयार केलं आणि 2-3 DPC मध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसा फेकला। सगळ्या जिल्ह्यात आम्ही पैसा वाटायला चालू केलं। काही लोकांना वाटतं हा पैसा आता येतो, मग मागं पैसा कुठे गेला? मला माहित नाही कुठे गेला, पण निश्चितच जो माझ्याकडे पैसा आला जिल्ह्याचा सगळा, ज्यावेळी जिल्ह्याची आली त्यानंतर निश्चित केलं की आपल्याला फक्त मिरजचाच विकास करून चालणार नाही, आपल्याला विस्तारानं काम करायला लागेल। आपण पालकमंत्री आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, या दृष्टिकोनात भूमिका बजावली। बनवता 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 22 दिवसामध्ये साहेब आम्ही राम मंदिर उभा केलं। कॉन्ट्रॅक्टर होता पण सगळे कार्यकर्ते पण परत ताकदीला लागले आणि हे 22 तारखेला सगळं राम स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित केला। 9 दिवस हा कार्यक्रम चालला। जवळजवळ 3 लाख लोकांनी त्यामध्ये दर्शन घ्यायची व्यवस्था पद्धती केली होती। असे पण आपण राबले आणि राबवत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद, सगळ्यांच्या आणि सहकार्य तुमच्या माझ्या पाठीशी आपण राहिलं म्हणून तरी करता आलं। मला काय राहिलं असेल, 15 वर्ष झाली मिरजेचा आमदार असताना मी म्हणत नाही की सगळीच कामं संपली, काही राहिले असतील, काही त्रुटी असतील, काही प्रशासनाच्या त्रुटी असतील, पण निश्चितच पुढल्या 4 महिन्यामध्ये आम्ही गाडी 4 गिअरला टाकू आणि ही सगळ्या समस्या आम्ही पुऱ्या करायचा आम्ही प्रयत्न करू, म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो। 4 महिन्यानंतर परत विधानसभा आहे, परत आम्ही येणार आहे, तुम्ही आलो मतदान देणार आहे। पुढे काय होणार आहे मला माहित नाही, पण आता यांचे अंदाज वेगवेगळे आहेत। पण आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी ह्या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून आणि ह्या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चित माझे प्रयत्न असतील, एवढंच मी आपल्याला सांगतो। आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, माझ्या माताबहिणी सगळ्या उपस्थित राहिल्या, आपण सर्व श्रेष्ठ आदरणीय माननीय सन्माननीय सगळे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो।